आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया। आज पवित्र मरियेच्या नोवेनाचा चौथा दिवस। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चिंतन करणार आहोत आणि हा विषय आपल्या एका गायनाचा भाग झालेला आहे। मन माझे आनंदे भरले, गाते प्रभु रायाची स्तुती। हे शब्द कुठले आहेत? पवित्र मरियेच्या स्तोत्रामधील हे शब्द आहेत आणि त्याद्वारे एक महत्त्वाचा संदेश ह्या दिवसात आपल्याला देण्यात आलेला आहे की ज्याप्रमाणे पवित्र मरियेने परमेश्वराची स्तुती केली आणि तिच्यामध्ये एक नवं बळ संचारलं, अगदी त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला परमेश्वराची स्तुती करत असतो त्यावेळेला आपल्यामध्ये देखील एक आत्मिक बळ संचारत असतो। त्यासाठी डॉन गॉसेट यांच्या पुस्तकातील घटना बघा। त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे देवस्तुती स्फोटक शक्ती आणि ह्या पुस्तकामध्ये ते सांगतात की परमेश्वराची स्तुती करण्याची सवय मी स्वतःला लावलेली। सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचे आभार मानायचे, दुपारी जेवणानंतर परमेश्वराचे आभार मानायचे, रात्री झोपण्याआधी परमेश्वराचे आभार मानायचे आणि अशा प्रकारे सतत माझ्या मुखामध्ये प्रेज द लॉर्ड, हालेलुया, थँक यू जीसस, प्रेज यू जीसस अशा प्रकारचे शब्द घोळू लागले। एक दिवस मी प्रवास करत होतो। निर्जन असा रस्ता होता, दाट अशी जंगल झाडी होती आणि त्या ठिकाणी माझी गाडी बंद पडली। सोबत कोणच नाही। अशा वेळेला आता काय करायचं, कुठे जायचं, कुठे कोणी चिटपाखरू देखील दिसत नाही। चटकन मला आठवलं स्तुती, देवस्तुती स्फोटक शक्ती। मी ताबडतोब स्तुतीला सुरुवात केली की हे परमेश्वरा, ह्या सुंदर अशा नयनरम्य निसर्गाबद्दल मी तुझे आभार मानतो। तू मला ह्या ठिकाणी आणलेला आहेस, आता आपण फक्त दोघेच आहोत, मी तुझी स्तुती करू इच्छितो। अशा प्रकारे त्याच्या मुखातून, त्याच्या हृदयातून देवस्तुतीचा झरा अखंडितपणे वाहू लागला। जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की बाजूला दोन माणसं उभी होती। त्यांची कार एका बाजूला थांबलेली आणि त्या माणसाने त्याला विचारलं, तुम्हाला काही मदत हवी आहे का? आणि त्यांनी सांगितलं, माझी गाडी बंद पडलेली आहे, काय नक्की झालेलं आहे मला ठाऊक नाही, काही हरकत नाही, आम्ही चांगले मेकॅनिक आहोत, ताबडतोब तुम्हाला मदत करतो। त्यांनी आपली हत्यारं काढली आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत पुन्हा एकदा गाडी स्टार्ट झाली। तिथे नुसती ती गाडी स्टार्ट झाली नाही, डॉन गॉसेट म्हणतात की त्यानंतरचा सगळा प्रवास मी परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्यामध्ये घालवला। काय ही सुंदर अशी साक्ष आहे। ह्याचा अर्थ काय आहे की सातत्याने माणसाने स्वतःला सकारात्मक विचाराने भरून घ्यायला पाहिजे। ह्याचं पहिलं वाचन बघा। त्यामध्ये संत पौल थेसलोनिकेकरांना सांगतो, निराश होऊ नका, भिवू नका, तुम्ही अंधाराचे पुत्र नाही, तुम्ही प्रकाशाची लेकरं आहात, तुम्ही दिवसाची प्रजा आहात। प्रकाशाचं लेकरू असणं, दिवसाची प्रजा असणं म्हणजे नक्की काय असतं, त्यासाठी तुम्ही पवित्र मरियेकडे बघितलं पाहिजे। सूर्य तेज पांघरलेली, 12 ताऱ्यांचा मुकुट घातलेली, पायाखाली चंद्र असलेली अशा प्रकारची ती पवित्र मरिया, सातत्याने स्मित हास्य असलेली, चेहऱ्यावरती दैवी तेज पसरलेली अशा प्रकारे आपल्या समोर सादर केली जात असते। ह्याचा अर्थ असा आहे, माणसाने सातत्याने स्वतःला सकारात्मक विचारांनी भरून घेतलं पाहिजे। त्यासाठी आजचं स्तोत्र देखील आपल्याला सांगत आहे की परमेश्वर माझा प्रकाश आहे, परमेश्वर माझं तारण आहे, मी कोणाची भीती बाळगायची, देव तारी त्याला कोण मारी, आणि परमेश्वर जर सोबत असेल तर आमच्या विरुद्ध कोण असणार आहे। अशा प्रकारचा सकारात्मक विचार बायबलच्या पानामधून आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळतो। शुभवर्तमान बघा, काल प्रभू येशू ख्रिस्त नाझरेत ह्या ठिकाणी होता, आज तो कफरनहूम ह्या ठिकाणी होता। त्या शब्दाचा अर्थच काय आहे? सांत्वन करणारी अशी नगरी, किंवा ज्या ठिकाणी सांत्वन प्रभू परमेश्वराने केलं लोकांचं, अशा प्रकारची नगरी। त्या कफरनहूम मध्ये येशू आलेला आहे। शब्बात दिवशी लोकांना शिक्षण देण्यासाठी सभास्थानात गेलेला आहे आणि तुम्ही विचार करा, सभास्थानातील वातावरण शब्बात दिवशी कसं असतं, थोडंसं धीर गंभीर, परमेश्वराच्या वचनावरती चिंतन करत शांत राहायचं
कोणतंही कामकाज करायचं नाही, अशा प्रकारचा तो दिवस. आणि अशा वेळेला तिथे काय घडतं? त्या सभास्थानामध्ये अशुद्ध आत्मा लागलेला एक भूतग्रस्त आहे आणि तो भूतग्रस्त मोठ्याने ओरडत आहे. आणि काय नक्की ओरडत आहे? तू मध्ये कशाला पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आलेला आहेस का? तू कोण आहे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो तूच. हे सगळं वक्तव्य कशासाठी आहे? की सैतानी शक्ती कशा प्रकारे कार्य करू शकते त्याचं ते प्रतीक आहे. परंतु शेवटी एक मात्र कबुली देण्यात आलेली आहे की तू देवाचा पवित्र पुरुष आहेस. म्हणजे सैतान सुद्धा परमेश्वराची अधिकार आणि त्याची शक्ती मान्य करत आहे. म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सैतानी शक्तीची भीती बाळगण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या माणसाला गप्प करतो आणि ताबडतोब आज्ञा करतो, त्या सैतानाला किंवा भूताला धमकावतो, ह्याच्यात तो निघ, गप्प हो असं सांगतो आणि ताबडतोब तो माणूस परार होतो. लोकांचा प्रतिसाद बघा. ताबडतोब लोक आश्चर्यचकित झालेले आहेत आणि ते सांगत आहेत की आहे हा अशुद्ध आत्म्याला सुद्धा आज्ञा करतो आणि ते निघून जातात. प्रभू येशू ख्रिस्ताची कीर्ती चहूकडे पसरते. परंतु मी कधी कधी विचार करत आहे की हा भूतग्रस्त आता बरा झालेला आहे, तो नक्की त्यानंतर काय करत असेल? तो आपल्या घरी बसून राहिला असेल का? तो त्या सभास्थानाच्या प्रार्थनेमध्ये सहभागी झाला असेल का? की तो गावामध्ये सर्वांना सांगत सुटला असेल की मला परमेश्वराने बरं केलेलं आहे, परमेश्वराची शक्ती मी अनुभवलेली आहे, तुम्ही मला अगोदर पाहिलेलं होतं, आत्ता सुद्धा मला पाहत आहात, ही परमेश्वराची शक्ती. म्हणून परमेश्वराच्या त्या शक्तीवरती विसंबून आपण जीवन जगायचं आहे. कोवळी कुमारिका पवित्र मरिया खडकाळ डोंगराळ अशा प्रदेशामध्ये जाते आणि अलिशिबेला अभिवादन करते. अलिशिबेने ते अभिवादन ऐकल्यानंतर अलिशिबा सुद्धा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते आणि पवित्र मरिया सुद्धा मोठ्या उच्च स्वरामध्ये परमेश्वराचं स्तुती स्तोत्र गाते की मन माझे आनंदे भरले, गाते प्रभुरा याची स्तुती. ते संपूर्ण स्तोत्र म्हणजे पवित्र मरियेने संपूर्ण मानवजातीला दिलेली एक फार मोठी आशेची देणगी आहे की कशा प्रकारे परमेश्वर दिनांना उंचावणार आहे. जे गर्विष्ठ आहेत त्यांची दानादान करणार आहेत, जे भुकेले आहेत त्यांना तृप्त करणार आहेत. अशा प्रकारे खूप मोठी आशा पवित्र मरिया तिच्या ह्या स्तुती गीतामधून आपणा सर्वांना देत आहे. आपण आता स्वतःच्या जीवनाकडे डोकावून पाहायचं की कशा प्रकारे मी माझ्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करू शकतो. परमेश्वराची स्तुती करायची, परमेश्वराची आराधना करायची, परमेश्वराचे आभार मानायचे. त्यासाठी कितीतरी स्तोत्रे आहेत. काही स्तोत्रे तुम्ही सहज वाचून बघा की त्यामध्ये नुसती परमेश्वराची स्तुती, त्याची आराधना, त्याचे आभार खचोखच भरलेले आहेत. आपल्याही मुखामध्ये सातत्याने परमेश्वराचे आभार आणि स्तुती करण्याची भावना असली तर आपल्याला देखील एक आत्मिक बळ मिळत असतं. कोणीतरी आपली स्तुती केली तर आपल्याला किती बरं वाटत असतं. परमेश्वराची स्तुती केल्यानंतर नेमकं उलट होत असतं. नुसतं परमेश्वराला बरं वाटत नाही, आपल्याला सुद्धा बरं वाटत असतं. म्हणून आज आपण एक निश्चय करूया, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करायचा, इतरांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद पसरवत राहायचं आणि आपला स्वतःला देखील सांगत राहायचं की मी प्रकाशाचं लेकरू आहे, मी दिवसाच्या प्रजेपैकी आहे, मला काहीच घाबरण्याचं कारण नाही, कारण साक्षात स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता प्रभू परमेश्वर माझ्या बरोबर आहे. त्या प्रभू परमेश्वराला स्तुती आणि आराधना देऊया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.